आज लवकर आवरून मला जायचं होतं रानात, कारण आपल्या आज केळी बागेचं हार्वेस्टिंग करायचं होतं. म्हणजेच आपल्या केळीचं माल काढायचं होतं. त्यासाठी लगेच मी पोचलो. लगे आलो केळी बागेत. केळी बागेत बघतो तर काय घड आलेले होते. मग काय भावाचं काम चालूच होतं आपल्या. खाली घडाला खरके पडणे म्हणून पाला अंतरायचं काम चालू होतं. काका आलेत लगे घड घेऊन. काय माल काढायचं चालूच होतं हो. काकांचा असं व्हिडिओ घेतलं, काका खुश. बाबा कोयत्यानं भराभरा घडं ओढून देत होती, तसं मी आणि काका नेऊन ठेवत होतो. अर्ध्या पाऊण तासात झाली निम्मे बाग. मग भाऊ असं वळीनं घडं लावून घेतलेला. तेवढं बघतो तर काय आला पिकला पिकला घड आल्या म्हणलं खायला सोडते. लगे खायला चालू केलं, बुक्का पाडून टाकलो. धन पेरलेलं त्याला पाणी सोडायचं होतं. मग आलो पाणी सोडायला. इकडं तिकडं जोडूस तोपर्यंत माझं भिजलं अंग. रेन पाईप होती हो. सकाळच्या कवळ्या उन्हात रेन पाईप भारी वाटत होतं. केळीत येऊन बघूच तोपर्यंत माल काढून संपवलेली. 2-3 घडं होती ती तेवढं काढून घेतली. 12:30-1 वाजता आली गाडी. मग तिथनं गेलो मी आणि भाऊ जेवायला. जेवून आलो तोपर्यंत बघतो तर काय टपामध्ये फण्या काढायचं चालू होतं. लगे कॅरेट पण भरत होती गाडी. भावाचं असं कारनामा चालूच होती. त्यांच्या खुरपं घेऊन असं उगच काढत बसला, खेळ करत बसला. माल काढून झाल्यावर हर्षदनं लगे केळीला पाणी चालू करून घेतला. आत्ता 5वीला आहे खरं, सगळं काम करतोय. ऑल राऊंडर आहे भाऊ आपला. मी काय ऊन लय आहे म्हटल्यावर जरा टोपी टॉवेल धुवून घ्यायचं म्हटलं. गार होते तेवढंच. गाडी पण लोड होत चालते. 2-4 कॅरेट होते तेवढं भरून घेतले. गाडी पण लोड करून पाठवली. मग मी पण चालू घराकडं. हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व जाता जाता फॉलो करा.